नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. राज्यातील गृह विभाग 23,628 रिक्त पदं भरली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही महत्त्वाची बातमी दिली आहे. लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी आणि युनिट असलं पाहिजे या संदर्भातील नवीन आराखडा तयार करण्यात आला असून यानुसार रिक्त पदांवर भरती होणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतीश पाटील यांनी मांडली होती. या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. फडणवीस म्हणाले, गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंदनुसार पदभरती केली जात होती. या आराखड्याच्या अंतर्गत 23,628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याचं त्यांनी विधान परिषदेत सांगितलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टानं नार्वेकर यांना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही नार्वेकर दररोज सुनावणी घेत आहेत. अध्यक्ष नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची नियमित सुनावणी घेऊन साक्ष संपवली. आता सोमवारपासून 3 दिवस अंतिम सुनावणी आहे. म्हणजेच 18 ते 20 डिसेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण होईल आणि त्यानंतर नार्वेकर अंतिम निकाल लिहिण्यास सुरुवात करतील. मात्र निकाल देण्याआधीच म्हणजेच 31 डिसेंबरच्या आत अध्यक्ष राहुल नार्वेकरच राजीनामा देतील आणि हे प्रकरण पुन्हा लांबवलं जाईल अशी गंभीर शंका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयसीसी वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची सांगता झाली. वर्ल्ड कप अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत 6व्यांदा वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली. मात्र एका पराभवाने टीम इंडियाला वर्ल्ड कप गमवावा लागला. मात्र टीम इंडियाने त्याआधी 10 सामन्यांमध्ये सर्व संघांवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका राहिली. त्यातही मोहम्मद शमी यांनी टीम इंडियासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. शमीच्या या कामगिरीसाठी बीसीसीआयने त्याच्या नावाची मानाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजाचे लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्धार कायम ठेवत राज्यभरात आता 4थ्या टप्प्यातील दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी समाजातून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीवर कायम राहा शिंदे सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची डेडलाईन दिली आहे. आता राज्यात सुरू असणाऱ्या आरक्षणाच्या वादात राज्यातील प्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातील गौतमी पाटील हिने उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गौतमी पाटील हिने पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तिने मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असे भाष्य केले आहे. तर मला देखील आरक्षण हवं अशी मोठी मागणीही गौतमी पाटील हिने केली आहे. संसदेतील कामकाज सुरू असताना 2 अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेतल्या आणि या 2 व्यक्तींनी संसद परिसरात एकच गोंधळ घातला. या दोघांनी आधी संसदेबाहेर घोषणाबाजी केली तर काहींनी फटाके फोडले. ज्या लोकांनी गोंधळ घातला ते म्हैसूरचे प्रतापराव सिंग खासदाराच्या पासवर हे लोक संसदेत आले होते. तर मध्य प्रदेश मधील खासदारांच्या मदतीने हे पास बनवण्यात आले असल्याची माहिती मिळते. या घटनेने अवघ्या भारताला हादरवून सोडले. आता संसदेतील या गोंधळाचं कनेक्शन महाराष्ट्राची असल्याचं समोर आलंय. गोंधळ घालणारी व्यक्ती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. या तरुणाचं नाव अमोल शिंदे असे असून त्याला लोकसभेबाहेरून पोलिसांनी अटक केली आहे. अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. अमोल शिंदे यांचे आई वडील मजूर असल्याची माहिती मिळते.